नमस्कार, मी संकेत आवटे. अशा एका सेक्टरबद्दल मी बोलतोय जे भविष्यात भयंकर ग्रो होऊ शकतं. एक NFO येतोय, न्यू फंड एक येतोय, त्याच्याबद्दल मी बोलतोय. आणि महत्त्वाची गोष्ट, हा कुठल्याही प्रकारे मी तुम्हाला रिकमेंड करत नाही ना मी तुम्हाला यात जाऊन इन्व्हेस्ट करा म्हणून सांगतोय. व्हिडिओ बनवण्याचं एकमेव रिझन आहे, सेक्टर भयंकर आहे. सेक्टरचं ॲनालिसिस कसं केलं जातं, इन डेप्थ कसं घुसलं जातं याची तुम्हाला माहिती हवी होती, म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतोय. हा एक व्हिडिओ बघितला की तुम्हाला कळेल म्युच्युअल फंड कंपन्या ज्या हजारो कोटी मॅनेज करतात त्या कशा कंपन्यांचं सिलेक्शन करतात. आणि महत्त्वाची गोष्ट, एखादी म्युच्युअल फंड स्कीम आपण का बाय करायची. रिचमीवर जे म्युच्युअल फंड तुम्हाला दिसतात, आमच्या टीमला जेव्हा तुम्ही कॉल करता माहिती घेता, ती माहिती अशीच आलेली नसते. या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही एवढ्या डीपली जातो, हे मी तुम्हाला आत्ता दाखवतोय. एक NFO येतोय. NFO आहे आदित्य बिर्लाचा, ज्याचं नाव आहे आदित्य बिर्ला ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंड. हा कसा आहे, काय आहे, हे मी तुम्हाला सांगतोय. हा ॲक्च्युली ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिस्टिक, आता या दोन गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे इथून माल तिथं पोहोचवणं, लॉजिस्टिक म्हणजे काय, उचलाउचली करून इकडं तिकडं ठेवणं. म्हणजे काय येऊ शकतं, ट्रान्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या, लॉजिस्टिकवाल्या काही गाड्यांच्या कंपन्या वगैरे असतील, एवढ्याच यांचा फुलिओ असेल. नाही, यामध्ये खूप जास्त गोष्टी डायव्हर्सिफाईड आहेत. स्क्रीनवर तुम्ही जसं बघाल 20 बेसिक इंडस्ट्रीज यामध्ये आहेत. आता या 20 बेसिक वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधून 200 असे स्टॉक निवडले ज्या युनिव्हर्समध्ये ते काम करतील. त्या 200 पैकी काही स्टॉकमध्ये ते गुंतवणूक करतील. आता यामध्ये एक त्यांनी गोष्ट इन्शुअर केली आहे की पहिली जी इथं लाईन तुम्हाला दिसते ती लाईन आहे निफ्टी 50ची. निफ्टी 50 किंवा निफ्टी 500 पेक्षा बेस्ट परफॉर्मन्स या फंडचा असेल. यांनी हिस्ट्री सुद्धा दाखवली, यांनी बॅक टेस्टिंग केलेलं आहे. याचा CAGR त्यांनी दाखवला आहे 17.41% CAGR आहे, जो निफ्टीचा आहे 14.30% आणि निफ्टी 500चा आहे 14.31%. या फंडला निवडण्याचं रिझन काय, तर या फंडला निवडण्यामागचं रिझन हे आहे की फ्युचरिस्टिक फंड आहे, भविष्यात काय होऊ शकतं. आता ट्रान्सपोर्टेशन, गाड्यामधूनच ट्रान्सपोर्टेशन होणार ना. गाड्यांचं पेनिट्रेशन भारतामध्ये काय आहे याचा विचार करावा लागेल. ट्रान्सपोर्टेशनसाठी कुठल्या गाड्या आहेत यांचा विचार करावा लागेल. भारतीय लोक कुठल्या गाड्यांना प्राधान्य देतात याचा विचार करावा लागेल. भारताची सध्याची स्थिती काय आहे आणि भारत काय होऊ शकतो, आणि भारत जर त्या लेवलला गेला तर आपल्या गाड्यांचं मार्केट कुठं जाऊ शकतं याचा अनालिसिस करायला पाहिजे. इन शॉर्ट, वेगवेगळ्या कंपन्यांचं, टू व्हीलरचं पहिला अनालिसिस आपण करूयात. जर तुम्ही फिलिपिन्स बघितला, इंडिया बघितला, म्यानमार बघितला, मलेशिया बघितला, इंडोनेशिया, थायलंड आणि व्हिएतनाम, या सगळ्यांमध्ये भारत शेवटला येतोय. हो, फिलिपिन्स ज्या देशामध्ये खायचे वांदे आहेत त्या लोकांबरोबर कम्पेअर होतं आपलं फक्त 11.9% पेनिट्रेशन आपल्या भारतामध्ये टू व्हीलरचं आहे व्हिएतनाम बरोबर. मग विचार करा, आपण जर आपल्याला कम्पेअर USA बरोबर करत असू तर जेव्हा आपला देश त्या लेवलला जाईल त्या लेवलला किती मोठ्या प्रमाणात या गाड्यांचा सेल पण वाढत जाईल. असं नाही आहे की भारत USA बरोबर गेला आणि आत्ता सेल वाढला, असं होणार नाही. हळूहळू प्रत्येक सेक्टरमध्ये ग्रोथ होत जाणार, म्हणून आपला भारत देश पुढे जाणार आहे. ही सिंपल कन्सेप्ट आहे, कारण आपण भारतावर बुलिश आहोत, ना की टू व्हीलरवर, ना की फोर व्हीलरवर. ओव्हरऑल माझा भारत देश मोठा होणार आहे, म्हणून मी या सगळ्या स्टॉकवर कन्व्हिन्स्ड आहे किंवा या सेक्टरवर कन्व्हिन्स्ड आहे, असं सिम्पली तुम्ही मानू शकता. हेच उदाहरण तुम्ही फोर व्हीलरमध्ये जाऊन घ्या. फोर व्हीलरमध्ये इंडियाकडे जर बघितलं, भारतामध्ये प्रत्येक 1000 लोकांमागे फक्त 30 फोर व्हीलर आहेत. पण हेच उदाहरण इंडोनेशियामध्ये जर गेलात तर 77 गाड्या आहेत प्रत्येक 1000 लोकांमागे. चायनामध्ये 215 आहेत, तर USA मध्ये 837 गाड्या आहेत प्रत्येकी 1000 लोकांमागे. आता मी असं बिलकुल म्हणणार नाही आहे की भारतामध्ये 837 गाड्या लगेच होतील, नो डाऊट, पण 30च्या 40 होतील, 50 होतील, 60 होतील. 30च्या जरी 60 झाल्या ना साहेब, सेक्टर डायरेक्ट डबल झालं. विचार करा ना, एखादी कंपनी जी आता कार मॅन्युफॅक्चरिंग करते, जर आपण त्याला व्यवस्थित होल्ड केलं, चांगल्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आणि काही वर्षांसाठी होल्ड केलं, समजा सेक्टर डबल झालं, 60 गाड्या खपायला लागल्या, म्हणजेच ती कंपनी कदाचित डबलपेक्षा जास्त सेल करू शकते. हे सिंपल लॉजिक आहे. अति मोठं रॉकेट सायन्स लावून मार्केटमधून पैसा निघत नाही. या बेसिक गोष्टींवर जरी आपण थोडासा फोकस केला ना, तरी एक खूप चांगली आयडिया आपल्याला मिळते आणि एक खूप चांगलं सेक्टरही आपण निवडू शकतो. आता भारताची आयडिया किंवा अंदाज काय आहे, हा नंबर जो आहे तो 2040 पर्यंत 175 पर्यंत जाऊ शकतो.
म्हणजेच जवळपास 6 पटीनं वाढू शकतो येणाऱ्या 17 वर्षांमध्ये. मग इमॅजिन करा, आपल्या ज्या ऑटोमेकर कार्स आहेत आता त्या कदाचित डबल ट्रिपल जरी झाल्या ना, डबल ट्रिपल 6 पटीनं राहू द्या, तरी माझा पोलिओ 3-4 पटीनं ग्रो होतोय. कधी? फक्त आणि फक्त 13 वर्षात, 15 वर्षात, 17 वर्षात. खूप लांबची गोष्ट ही नाही आहे आणि अति मोठे टार्गेट आपण बिलकुल ठेवलेले नाहीत. पुढची महत्वाची गोष्ट, पर्सेंटेज जर तुम्ही बघितलं भारतामध्ये कुठं जास्त गाड्या खपल्या जातात. आता तुम्ही म्हणाल सगळ्यात चांगला आपलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य, भारतामध्ये खूप जास्त गाड्या असतील इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. बिलकुल नाही. यूपीमध्ये 100% नाही, फक्त आपली लोकसंख्या जास्त आहे, पेनिट्रेशन कमीच आहे. इन टर्म्स ऑफ नंबर जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये फक्त 8.7% गाड्या आहेत. तर उत्तराखंडमध्ये जर तुम्ही बघितलं तर 23.7% कार पाहायला मिळतात. हिमाचलमध्ये 22%, तर पंजाबमध्ये ऑलमोस्ट 22%. आता तुम्ही म्हणाल इकडे काय आहे, साधं उदाहरण घ्या. ऑलमोस्ट पंजाबी लोक मॅक्सिमम बाहेर आहेत. पहिली गोष्ट, जे बाहेर आहेत त्यांचे रिलेटिव्ह तिथं आहेत, ज्याचे रिलेटिव्ह तिथं आहेत त्यांची तगडी मोठी घरं आहेत. बल्ले बल्ले करत ते मोठमोठे बंगले बांधतात, पण ते बंगले रिकामे आहेत. त्या बंगल्याच्या बाहेर एक कार अवेलेबल आहे. म्हणजे काय, सदन राज्य आहे, पैसा आहे, खूप जास्त जमीन त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात एकाला 4 मुलं, एका जमिनीचे 4 वाटे, परत त्यांना 2-2, 4-4 मुलं, परत त्याचे 4-4 वाटे. जमीन कमी आणि बांधच जास्त दिसतात. सो पंजाबमध्ये हा प्रकार एवढा जास्त नाही आहे. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की ग्रोथ 100% अजून बाकी आहे. प्रत्येक आपल्या शेतकऱ्याच्या दारामध्ये 4 व्हीलर असायला पाहिजे आणि तो दिवस यायला पाहिजे, तेव्हाच आपला खरा बळीराजाचा देश बनेल असं मला वाटतं आणि तेव्हाच आपल्या देशाची प्रगती. अन्यथा प्रगती काहीही करा, कितीही मुंबई, पुणे, दिल्ली प्रगती झाली, काही फरक पडत नाही. ओव्हरऑल देश आपला कधीच पुढे जाऊ शकत नाही. हे सिंपल लॉजिक आहे. त्यासाठी तिकडची पण प्रगती व्हायला पाहिजे आणि म्हणून तिथं 2 व्हीलरचं पहिला पेनिट्रेशन होणार, मग 4 व्हीलरचं होणार, मग हळूहळू आपल्याला ओव्हरऑल सेक्टरमध्ये ग्रोथ दिसणार. परिणामी हाऊसहोल्डचा जर इन्कम तुम्ही बघितला, हा सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे, लक्ष देऊन बघा. आता 2021चे आकडे काय सांगतायत, तर हे सगळे जे आकडे आहेत ते डॉलरमध्ये आहेत. 0 पासून $5,000 पर्यंत 2% लोकांचा इन्कम आहे. $5,000 ते $10,000 24% लोकांचा इन्कम आहे. $10,000 ते $35,000 36% लोकांचा इन्कम आहे. तर 38% लोकांचा $35,000 पेक्षा जास्त इन्कम आहे. आता हे डॉलरमध्ये आकडे आहेत, गुणिले 83 तुम्ही करू शकता. प्रत्येक घराचा इन्कम आहे साहेब हा, म्हणजे एका घरामध्ये 5 लोक आहेत, 5 लोकांचा मिळून जो इन्कम आहे तो आहे. कुठल्या घरात 2 लोक असतील, कुठल्या घरात 10 लोक असतील, एक ॲव्हरेज यांनी मांडलंय. पण 2031 मध्ये एक्झॅक्ट कंपॅरिझन जर तुम्ही केलं ना, तर 0 पासून 5,000 पर्यंतची संख्या वाढली आहे. म्हणजे कमी कमवणाऱ्यांची संख्या 2%वरून 7%वर गेली आहे. पण इंटरेस्टिंग फॅक्ट काय आहे, 5,000 पासून $10,000 कमवणाऱ्यांची संख्या ही वाढणार आहे, 46% होणार आहे आणि 34% संख्या होणार 10,000 पासून $35,000 कमवणाऱ्यांची. पण जे अबोव 35,000 आहेत ना, ते डायरेक्ट 38% वरून 13%वर येणार. यावरून एक चित्र तुम्हाला कळालं असेल, एकदमच गरीब लोक आहेत, हा ठीकठाक त्यामध्ये ग्रोथ आहे. पण एकदम जे रिच लोक आहेत ना, त्यांची संख्या कमी होणार, तो पैसा डिस्ट्रीब्यूट होणार, मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लास लोकांची संख्या वाढणार, तुमच्या आमच्यासारखे लोक जास्त होणार आहेत. परिणामी प्रत्येकाला आपली लाईफस्टाईल बदलायची आहे, अपग्रेड करायची आहे आणि त्यामुळे त्यांच्या संख्येमध्ये ग्रोथ होणार आहे. आजच्या एकदम गरीब व्यक्तीचा मुलगा सुद्धा येणाऱ्या 10 वर्षामध्ये खूप चांगली कमाई करणार आहे. कारण त्या व्यक्तीला पण माहित आहे, आज मला एक वेळेचं जेवण मिळालं नाही तरी चालेल, पण माझ्या मुलानं काहीतरी करायला पाहिजे आणि त्याला मदतीसाठी मी अजून जास्त मेहनत करणार. ही कन्सेप्ट आता आपल्या लोकांच्या डोक्यामध्ये अजून जास्त रुळत चालली आहे. परिणामी आपल्याला मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लासमध्ये चांगली ग्रोथ होताना पाहायला मिळेल आणि खूप समाधानकारक गोष्ट आहे. कारण 1-2% लोकांच्याकडे सगळा पैसा जर राहिला तर जी गरीब जनता आहे ती गरीबच अजून होत राहणार. पण जर देशाला वाढायचं असेल तर ते होणार नाही. तसं झालं तरच आपला देश चांगला ग्रो होणार आहे. यातच जर तुम्ही पॅसेंजर व्हेकल बद्दल जर विचार केला, म्हणजे कॉम्पॅक्ट एसयूव्हीज असतील किंवा कॉम्पॅक्ट छोट्या कार असतील, त्यानंतर प्रीमियम कार असतील, यांच्यामध्ये थोडंसं डिस्ट्रीब्युशन कसं आहे याचा अंदाज घ्यायला पाहिजे. जो येलो कलर तुम्हाला दिसतो तो एसयूव्हीजचा आहे, जो रेड कलर एंट्री लेवलच्या कॉम्पॅक्ट गाड्या. आता एसयूव्हीज बऱ्याच लोकांना माहिती नसेल, काही लोकांना गाड्यांचं नॉलेज नसेल, तर समजून जा चौकोनी डबा जो दिसतो
त्याला SUVs म्हणतात. इन शॉर्ट महिंद्राची SUV 500 आहे, 300 आहे, 700 आहे, किंवा तुम्ही स्कॉर्पिओ घ्या, फॉर्च्युनर घ्या, हॅरियर, सफारी, ब्रिझा या सुद्धा SUV मध्ये येतात. इन शॉर्ट या गाड्यांना जास्त पसंत केलं जात आहे. 2017 मध्ये या गाड्यांची संख्या फक्त 27% होती, ती आत्ता 2023 मध्ये 53% झाली साहेब, ऑलमोस्ट डबल. आणि हीच 2025 मध्ये परत अजून जास्त वाढून 57%, 60%ला जाऊ शकते. याच्यामागे सिंपल सगळ्यांचं लॉजिक आहे की गाडी मोठी असायला पाहिजे, थोडंफार सामान माझं चांगलं बसायला पाहिजे, माझ्या घरी लोक जास्त आहेत. आता मी फॉर्च्युनर घेण्याचं रिझन काय, तर माझे आई वडील सुद्धा कम्फर्टेबली त्यामध्ये बसले पाहिजेत, नाहीतर मी जातोय माझे आई वडील घरी बसलेत, हे लॉजिक नाही आहे. सो यासाठी आपण 7 सीटरला प्रेफर करतो, त्यामध्ये सामान अजून थोडं बसलं पाहिजे. म्हणजे आपली अपेक्षा थोडीशी वाढत चालली आहे. आणि याचं रिझन हे आहे की आपली कमाई पण त्या रेंजमध्ये वाढत चालली आहे. म्हणून मॅक्सिमम लोक प्रेफर करतात थोडंसं अजून आपल्याला अपग्रेड करायचं आहे. रिझन एकच, कमाई चांगली होते, म्हणून थोडीशी लाईफस्टाईल आपली चेंज होत चालली आहे. त्यातच आपण फक्त कार बाय करत नाही, तर आपण त्याचे फीचर बघतो. सनरूफ आहे का, ॲडास आहे का, किती गाडी छान दिसते, अजून बऱ्याच गोष्टी, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पाहिजे, पाय दाबला की गाडी पुढं, बाकी काही टेन्शन नको. आता तर आपण ड्रायव्हरलेस कारची स्वप्न बघायला लागलेलो आहोत. मग याची परिस्थिती काय आहे, तर बघा सनरूफचं पेनिट्रेशन किंवा सनरूफचं एक्सपेक्टेशन असणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. दिवसेंदिवस जर तुम्ही साल वाईज इथं कम्पेअर केलं, 2025 पर्यंत याची संख्या 10%वरून 40%ला जाईल. LED लाईटची अपेक्षा 35%ला 18%वरून पोहोचेल. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन 5% होती अपेक्षा 2017ला किंवा त्याचा सेल्स, आता डायरेक्ट 2025ला तो 35%पर्यंत जाईल. अलॉय व्हील 20%वरून 50%ला जाईल. कनेक्टेड फीचर, मोबाईलवरून माझी कार ऑपरेट झाली पाहिजे, स्क्रीन टच सगळं पाहिजे, कनेक्टेड असायला पाहिजे. डिव्हाइस कनेक्ट करताच डिव्हाइसवर दिसलं पाहिजे की एक्झॅक्ट कारमध्ये कुठं प्रॉब्लेम आहे, कार कुठं मिस झाली, मिसयूज कोणी करतं, दुसरा कोणी घेऊन गेला, मोबाईलवरून मला त्याला ऑपरेट करता आलं पाहिजे. अशा अनेक गोष्टींचे फीचर्स आपण एक्सपेक्ट करतो आणि यालाच म्हणतात कनेक्टेड कार फीचर, जे की 2017 साली फक्त 1% होते. 2023 साली ते 25%वर 25 पटीनं ग्रोथ, आणि 2025 साली हे 50% जातील. आता आउट ऑफ द बॉक्स थोडंसं येतो. कार बनवताना सगळ्या गोष्टी ती कंपनी बनवते का, 100% बनवत नाही. एखादी कंपनी सनरूफ बनवते, एखादी कंपनी मिरर बनवते, एखादी कंपनी बंपर बनवते, एखादी कंपनी इंजिन बनवते. हो, जर तुम्ही टाटाचे इंजिन बघितले तर काही इंजिन्स ते बाहेरून पण घेतात. सिंपल लॉजिक आहे, बऱ्याच कंपन्या घेतात. जर तुम्ही एखाद्या कंपनीचे कनेक्टेड फीचर बघितले, एक जबरदस्त कंपनी KPIT टेक, वारंवार मी त्या कंपनीबद्दल बोलतो, जी आमच्यासाठी मल्टीवॅगर आहे. ती कंपनी कनेक्टेड कार मध्ये जे काही फीचर लागतात त्याच्यावर ते काम करतात. ॲडास वगैरे ती कंपनी बनवते. म्हणजे या कंपन्यांकडून या सगळ्या कंपन्या गोष्टी इम्पोर्ट करतात, इन्क्लुडिंग मर्सिडीज, BMW, ऑडी सारख्या कंपन्या पण. याचा अर्थ काय होतो, तर जी कंपनी ॲडास बनवेल, कनेक्टेड कार फीचर बनवेल, जर या इंडस्ट्रीची ग्रोथ 25, 30, 30, 50 पटीनं होते काही वर्षांमध्ये, तर ॲटलिस्ट या कंपन्यांची ग्रोथ 20 पटीनं तर व्हायला पाहिजे. म्हणूनच KPIT सारखे स्टॉक 5-5 आणि 10-10 पटीने म्हणतोय मी. 100% रिटर्न नाही साहेब, 1000, 10,000, 15,000% रिटर्न या कंपन्यांनी दिलेत. रिझन हेच आहे की त्यांची डिमांड प्रचंड वाढते. म्हणजे काय, गाडीचे मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या पार्ट्स, त्या ज्या कंपन्या असतील त्यांची डिमांड, अशा सगळ्या युनिव्हर्सला आपण या सेक्टरमध्ये ऍड करतोय. यातच टू व्हीलरची डिमांड तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. 110 सीसीची जी डिमांड होती ती सुद्धा वाढत जाणार आहे. एक्झिक्युटिव्ह बाईकची डिमांड सुद्धा वाढत जाणार आहे. प्रीमियम बाईकची डिमांड सुद्धा वाढत जाणार आहे. स्कूटरची डिमांड वाढतीये आणि मोपेडची डिमांड सुद्धा वाढताना तुम्हाला इकडे स्क्रीनवर पाहायला मिळते. आता तुम्ही म्हणाल सगळेच कशी डिमांड वाढेल, काहीतरी कमी व्हायला पाहिजे. नाही, याच्या मागे मेन रिझन आहे की आपली बाईंग पॉवर वाढणार आहे. म्हणजे 1000 लोकांमागे ज्या गाड्या असतात ना, त्याची क्वांटिटी वाढणार आहे. म्हणजे आता 1 लाख गाड्या खपतायत समजा 1 महिन्याला, तर याची डिमांड ही पुढे वाढल्यामुळे कदाचित 2 लाख, 3 लाख, 5 लाख गाड्या प्रत्येक महिन्याला खपतील. यामुळे प्रत्येक कॅटेगरीच्या गाड्यांचा सेल चांगलाच होणार. आणि सेम तर 4 व्हीलरमध्ये सुद्धा, इव्हन ट्रॅक्टरची सुद्धा ग्रोथ आपल्याला दिसते. EV कार तर भयंकर ग्रो होणार आहेत. EVची डिमांड भयंकर वाढणार आहे. MUV त्याची डिमांड पण वाढते. A, B, C कॅटेगरी सुद्धा आपल्याला वाढताना
पाहायला मिळते. आता हे सगळं प्रकरण फक्त गाड्यावर सीमित नाही आहे, तर यामध्ये एअरक्राफ्टची डिमांड, एव्हिएशनची डिमांड भयंकर वाढताना दिसते. म्हणजेच 2014ला 74 एअरपोर्ट्स भारतामध्ये होते, 23ला 148 एअरपोर्ट आहेत, डबल झालेत फक्त 9 वर्षांमध्ये. 2025 मध्ये याची संख्या 220 होणार आहे. गेल्या काही वर्षातच 3-4 वर्षात रॅपिडली यामध्ये ग्रोथ झाले. अदानींचं नाव एअरपोर्टसाठी का फेमस झालं, त्याचं कारण तेच होतं, कारण त्यांनी एअरपोर्ट्स ॲक्वायर करायला सुरुवात केली. म्हणजे हे बिझनेसमॅन पण भयंकर हुशार असतात बरं का. भविष्यात ज्याची डिमांड आहे, 10 वर्षानं काय होणार आहे ते त्यांच्याकडे आज असतं. आज ते पैसा लावतात पुढच्या 10व्या वर्षासाठी. पण आपण काय म्हणतो, मूर्ख आहे, अजून डिमांड नाही, काही नाही, पैसा लावतोय. पण नाही, तेवढं त्यांनी पुढचं भविष्य पाहिलेलं असतं, म्हणून ते त्याचे आत्ताच प्रोव्हिजन करून ठेवतात. आणि सेम आता सुद्धा डोमेस्टिक पॅसेंजर जर तुम्ही बघितले जे ट्रॅव्हल करतायत त्यांची सुद्धा ग्रोथ भयंकर दिसते. हा ग्राफ मध्ये तुम्हाला खाली येताना दिसेल, बट याचं रिझन हे आहे की त्यावेळी कोविड होता म्हणून त्याची डिमांड खाली आलेली होती. आणि यामध्ये आता मार्केट शेअर कोणाकोणाचा आहे हे पण बघावं लागेल. इंडिगोचा सगळ्यात जास्त मार्केट शेअर आपल्याला पाहायला मिळतो, 57%. मग सिंपल आहे, जास्त याबद्दल बोलण्याची गरज नाही. जो मार्केट लीडर आहे तो आपल्या फोलिओमध्ये असायला पाहिजे, हे सिंपल रिझन यामध्ये पाहायला मिळतं. यातच लॉजिस्टिक पण येतो, B2B बिझनेस, ग्लोबल ट्रेड आणि बिझनेस टू कंझ्युमर, या सगळ्या गोष्टींवर फोकस करायला पाहिजे. म्हणजे यामध्ये काय काय येतात तर मेन रोड, रेल्वेज, एअरपोर्ट्स, पोर्ट्स, मास ट्रान्सपोर्ट, वॉटरवेज आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्यांना अगेन यामध्ये ऍड केलं जातं. म्हणजे या गोष्टी ऍड केल्याशिवाय भारत पूर्ण होऊ शकत नाही. हा त्याच युनिव्हर्समध्ये येतो ज्या युनिव्हर्ससाठी आपण हा फोलिओ बनवतोय. इकडे एक सिंपल पॅरामीटर तुम्ही बघू शकता, लॉजिस्टिक इन इंडिया इज इनइफिशियंट. याचं रिझन काय आहे, ज्या प्रमाणात आपला GDP वाढतोय त्या प्रमाणात आपलं ट्रान्सपोर्टेशनचं स्पीड वाढत नाहीये. ॲव्हरेज साईज ऑफ वेअर हाऊसेस जर तुम्ही इथं बघितले तर तुम्हाला कळेल, डायरेक्ट 100 ते 200 हजार US मध्ये तुम्हाला हे वेअर हाऊसेस स्क्वेअर फूटमध्ये दिसतात. पण चायनामध्ये 20 ते 50 आहेत आणि भारतामध्ये फक्त 8 ते 12 आहेत. आणि जर आपला GDP तुम्ही कंपेअर केला तर फक्त 2.7 ट्रिलियन आपला GDP पाहायला मिळतो. याच्या कंपॅरिझनमध्ये आपण अजून खूप छोट्या लेवलवर आहोत जर आपण चायना बरोबर आणि US बरोबर स्वतःला कंपेअर केलं तर. लॉजिस्टिकचे आकडे जर बघितले तर भारतामध्ये 2021 मध्ये 2.7 बिलियन पार्सल्स डिलिव्हर झाले, पण चायनामध्ये 83 बिलियन, ऑलमोस्ट 40 पटीने मोठं लॉजिस्टिक चायनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे विचार करा, भारताचा चायना झालेला आता बऱ्याच लोकांना बघायचा आहे, म्हणजे वाईट दृष्टीने नाही तर हब, मॅन्युफॅक्चरिंग हब, एक मोठा देश, सगळं जग ज्याच्याकडे बघेल असा भारत देश बनणार आहे. मग यासाठी तेवढंच ट्रान्सपोर्टेशन, तेवढेच पार्सल, या सगळ्या गोष्टी डिलिव्हर व्हायला पाहिजेत. म्हणूनच ती ग्रोथ भारतामध्ये येऊ शकते असं मलाही वाटतं. यामध्ये कोणत्या कोणत्या स्टॉकना ते वेटेज देत आहेत हे सुद्धा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. ऍक्च्युली हे सगळे स्टॉक त्यांनी बाय केलेले नाहीत, अजून बरेच वेगळे स्टॉक ते बाय करणार आहेत. माझी फंड मॅनेजर बरोबर ऑलरेडी चर्चा झाली. यात त्यांनी वेटेज मात्र सेम राहील. 57% ते ऑटोमोबाईलला वेटेज देतील, 25% ऑटो एन्सिलरीला देतील आणि 18% लॉजिस्टिक अँड अदर स्टॉक पण आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहेत. परिणामी एक भयंकर सुंदर अशा स्टॉकची लिस्ट त्यांनी काढली. आणि महत्वाची गोष्ट, सेक्टरवर 100% कन्व्हिक्शन मला तरी आहे. जर तुम्हाला या ओव्हरऑल NFO बद्दल माहिती घ्यायची असेल, जो ऑलरेडी 10 तारखेला लॉन्च झालेला आहे, बऱ्याच रिचमीच्या इन्व्हेस्टरने त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, पण रिचमी कडून व्यवस्थित माहिती घेतल्याशिवाय त्यामध्ये गुंतवणूक करू नका. त्यासाठी एक काम तुम्हाला करावं लागेल, डिस्क्रिप्शन मध्ये रिचमी ॲपची लिंक देतोय, तिकडे जा, तुमच्या नंबरनी तिकडे लॉग इन करा, आमच्याकडून तुम्हाला कॉल येईल. जर माहिती आधीच हवी असेल तर नंबरला कॉल करा, बट मी रिकमेंड करेन की पहिला ॲप इन्स्टॉल करा. ॲप इन्स्टॉल करून लॉग इन करा. माझा एक सेमिनार तुम्हाला तिकडे फ्री पाहायला मिळणार आहे आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, ज्यामध्ये मी ओव्हरऑल या सेक्टरबद्दल एक डीप ॲनालिसिस करून तुमच्यासाठी एक सेमिनार घेणार आहे, ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमचा पैसा कुठं जायला हवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.